मराठीतलं पहिलं चॅनल जे थेट अहमदाबादमध्ये पोहोचलेलं आहे NDTV मराठी आणि थेट अहमदाबादमधनं आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, सौरभ, आपण ज्या मेघानी नगरमध्ये हा संपूर्ण अपघात झाला त्या परिसरामध्ये आहोत आणि आता देखील आपण बघतोय की हे सगळं या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू आहे। हेच ते त्या जे या ठिकाणचं BJ मेडिकल कॉलेज होतं, या मेडिकल कॉलेजचं रेसिडेंट क्वार्टर आहे आणि या क्वार्टरमध्ये आता देखील आग धुमसत होती। आता कुलिंगचं काम आणि पुन्हा एकदा पाण्याचा मारा करण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर हा संपूर्ण मलबा, विमानाचा जो मलबा आहे हा या ठिकाणी पडलेला आहे। विमानाच्या काही महत्त्वाच्या इंजिनचे काही स्पेअर पार्ट जर आपण बघितले तर याच ठिकाणी पडलेले आहे। हा अपघाताची भीषणता हे संपूर्ण परिसर दाखवतोय की या अपघात हा किती भीषण होता, कारण जी झाडं होती, ही झाडं संपूर्ण जळून खाक झालेली आहे। आपण बघतोय की एक झाडांचा देखील अक्षरशः कोळसा झालेला आहे। जे मृतदेह या सगळ्या परिसरामध्ये होते, हे मृतदेह देखील आपण बघितले होते की कशा पद्धतीचे मृतदेह होते। आता आपण जर या ठिकाणची परिस्थिती बघितली तर काही लोक जे आहे अजून देखील बेपत्ता असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं आणि त्याचमुळं त्यांचा देखील शोध घेण्याचं काम या ठिकाणी NDRF करत आहे, गुजरात पोलिसांच्या माध्यमातून केलं जाते। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणच्या जे हॉस्टेल होतं त्यासोबतच रेसिडेंट क्वार्टर्स होते, या ठिकाणी काही जण बेपत्ता झाले होते आणि त्यांचा देखील शोध हे सगळे घेत आहेत। या संपूर्ण परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचं 242 जण या विमानामध्ये प्रवास करत होते आणि 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आणि त्यापैकी एकच रमेश कुमार विश्वास यांचा फक्त ते यातनं बचावले अशी माहिती मिळते। मात्र दुसरीकडे आपण बघतोय स्थानिक नेते पदाधिकारी जे असतील त्यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण परिसराची भेटीगाठी घेतल्या जातात। काही NDRFचे जे जवान आहेत त्यांना मार्गदर्शन या सगळ्या संदर्भात केलं जातं। ही सगळी दृश्य आपण बघतोय या अहमदाबाद विमानतळाच्या परिसरात, ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या परिसरातली ही दृश्य आपण दाखवतोय। दुसरीकडे हा सगळा परिसर आहे एकदा मी फिरवून दाखवतोय। आपले कॅमेरा पर्सन आहेत विजय सत्तावे, त्यांना विनंती करतो की हा सगळा परिसर जो आहे या परिसरात अजून देखील सर्च ऑपरेशन केलं जाते। हां, सर्च ऑपरेशन केलं जातं आहे आणखी देखील, कारण हे संपूर्ण हॉस्टेलचा परिसर आहे। दुसरीकडे विमान कुठल्या दिशेने आलं हे देखील आपण बघणार आहोत। सध्या या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलीस असतील, अग्निशमन दलाच्या गाड्या असतील, त्यासोबतच NDRFचे सगळे जवान असतील, हे सगळे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। आणखी देखील काही या सगळ्या ह्याच्यात कोणाला कोणी मृतदेह कुणाचे आहेत, कोणी बेपत्ता झालेला आहे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न ह्या सगळ्यात केला जाते। ही इमारतीची दुसरी बाजू आहे। आपण बघतोय की पांढऱ्या रंगाची इमारत होती, अक्षरशः विमान धडकल्यानंतर संपूर्ण इमारत ही काळी झालेली आहे। जे इमारत एकूण जसं काही की वर्षानुवर्ष जुनी बंद पडलेली खंडरसारखी इमारत, अशी परिस्थिती या मेडिकल कॉलेजच्या इमारतीची झालेली आहे। आणि हे सगळं या परिसरात आपण बघतोय। आता देखील सर्च ऑपरेशन केलं जातं आहे। लंडनला जाणारं हे विमान होतं आणि ज्या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही सेकंदातच त्या विमानाचा जो आहे संपर्क तुटला आणि त्यानंतर संपर्क तुटल्यानंतर हे विमान अगदी ही जी आपण सुरक्षा भिंत बघतोय, ही सुरक्षा भिंत विमानतळ परिसराचीच आहे आणि ह्या सुरक्षा भिंतीच्या बाहेर ज्यावेळी विमान आलं त्यावेळी हे विमान या ठिकाणी कोसळलं आहे। काही या ठिकाणी अधिकारी आहेत, त्यासोबतच या ठिकाणचे स्थानिक मंत्री आहेत, हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पाहणी या संपूर्ण परिसराची केली जाते। आता आपण जर बघितलं तर विमान ऑपरेशन्स हे सुरू झालेलं आहे। हे बघतोय आपण की किती जवळ विमानतळापासून हा स्पॉट होता ज्या ठिकाणी हा अपघात घडला। पुन्हा एकदा मुख्य जो परिसर आहे त्या परिसरात आपण जाण्याचा प्रयत्न करतोय की ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं। एक मोठं विमान होतं, एअर इंडियाचं बोईंग विमान होतं आणि ज्या विमानाचा अपघात आज झालेला आहे। आता देखील आपण बघतोय की संपूर्ण या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान असतील, त्यांच्या माध्यमातून हे सगळं या कामावरती लक्ष केंद्रित केलं जातं आहे। छतावर असेल कारण एकूण मोठा धुवा, संपूर्ण मोठा धूर या परिसरामध्ये पसरलेला आहे आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर त्यांना आतमध्ये जे आहे
पायऱ्यांवरनं किंवा लिफ्टवरनं जाणं शक्य नाही. त्यामुळं हे जेव्हा जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आणि हे बचाव कार्य कशा पद्धतीनं जलद गतीनं केलं जाईल याचं देखील प्रयत्न या संपूर्ण जवानांच्या माध्यमातून केला जातोय. आपण बघतोय की एअर इंडियाचं 171 नंबरचं हे क्रमांकाचं फ्लाईट होतं जे लंडनला जाण्यासाठी निघालं होतं. 1:38 ते 1:39 दरम्यान त्यांनी टेक ऑफ केलं होतं आणि त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच त्यांना त्या विमानाच्या याच्यातनं मेडे नावाचा कॉल देण्यात आला. आपण बघतोय की अत्यंत एमर्जन्सीचा हा मेडे कॉल असतो की ज्यावेळी लोकांचा जीव धोक्यात असतो, अगदी गंभीर परिस्थिती असते, अशावेळी हा कॉल देण्यात आला. आणि हा कॉल दिल्यानंतर या संपूर्ण रडार विमानतळावरच्या अहमदाबाद विमानतळावरच्या रडार यंत्रणेचा संपर्क तुटला. ही सगळी आपण पुन्हा एकदा परिस्थिती बघतोय विमानतळ परिसरातली, या ज्या ठिकाणी अपघात झाला. आता या सगळ्या अपघाताची माहिती स्थानिक जे या ठिकाणचे नेते आहेत, मंत्री आहेत, यांच्या माध्यमातून घेतली जाते. एकूणच आपण बघतो की 242 प्रवासी या विमानामध्ये प्रवास करत होते. त्यातल्या फक्त रमेश कुमार विश्वास हे एका प्रवाशाचा जीव वाचलेला आहे. अगदी ते 11A नंबरच्या सीटवर बसले होते. कदाचित ती एमर्जन्सी एक्झिटच्या ठिकाणची सीट असावी आणि त्या ठिकाणावरून त्यांना बाहेर पडणं हे सोयीचं गेलं असावं आणि त्याचमुळं त्यांचा जीव जो आहे या संपूर्ण प्रकरणातनं वाचला. मात्र इतर 241 प्रवासी यांचा या विमान अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे. त्यासोबतच आपण जर इतर गोष्टी बघितल्या तर इतर देखील काही लोकांचा मृत्यू या एकूण प्रवासात झाला या विमान अपघातात झाला असल्याची माहिती मिळते. कारण हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या हॉस्टेल होतं मेडिकल कॉलेजचं आणि या हॉस्टेलवर विमान कोसळल्यानंतर त्या ठिकाणच्या देखील काही लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आपल्याला मिळते. दुसरा परिसर आपण बघतोय या ठिकाणचा हा संपूर्ण परिसर ज्या परिसरामध्ये हा अपघात झाला होता तो बघतोय. सगळ्यात महत्त्वाचं जे फोटो पुढे येत आहेत आणि हाच तो विमानाचा भाग आहे. जे विमान एअर इंडियाचं 171 क्रमांकाचं हे जे विमान होतं हे याच ठिकाणी त्याचा मागचा हिस्सा आपण बघतोय. आणि याचं जर आपण अंतर बघितलं तर साधारण 2 मजली ही इमारत आहे आणि ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्याचा एक मजला जो आहे हा पूर्णतः त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि अजून देखील विमानाचा हा भाग या ठिकाणावरनं हटवणं गरजेचं आहे. त्याचं काम आता केलं जाणार आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतोय की जे मुख्य विमानाचा भाग आहे तो विमानाचा भाग, विमानाचं इंजन आणि शक्यता वर्तवली जाते की याच इमारतीच्या काही मलब्यामध्ये विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील त्या ठिकाणी आहे आणि तो ब्लॅक बॉक्स देखील तपासण्याचं काम काही आपण बघतोय की ब्रिटिश नागरिक जे होते त्या ब्रिटिश सरकारचे काही अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील, कारण या संपूर्ण विमानात आपण जर बघितलं तर काही ब्रिटिश प्रवासी देखील प्रवास करत होते आणि त्यामुळं ते नागरिक देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे. बोईंग 787 क्रमांकाचं हे एअरक्राफ्ट होतं. त्यामध्ये 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज नागरिक हे प्रवास करत होते. हा संपूर्ण परिसर बघतोय आपण ह्या विमानाच्या इंजनचे काही स्पार्ट बघतोय जे या ठिकाणी पडलेले आहे. विमानाचा जो पत्रा असतो तो देखील या ठिकाणी पडलेला आहे. झाडं अक्षरशः एखाद्या वादळात उन्मळून पडावे असे झाडं देखील उन्मळून पडलेले आहे. या संपूर्ण परिस्थितीवरनं ही घटना नेमकी किती गंभीर होती याची प्रचिती आपल्याला येईल. ज्या घटनेमध्ये साधारण 241 प्रवाशांसह इतर काही स्थानिकांचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती आपल्याला मिळते. ही जी इमारत आहे मेडिकल कॉलेजची, ह्या ठिकाणी देखील आपण हा संपूर्ण परिसर फिरून बघतोय की नेमका हा अपघात कसा झाला हे बघतोय. ही जी भिंत आहे ही भिंत एअरपोर्ट ऑथॉरिटीची जी जमीन आहे, जरी रनवे काही अंतरावर या ठिकाणी असला तरी ही भिंत एअरपोर्ट ऑथॉरिटीची आहे आणि त्या ठिकाणी अगदी विमान जे आहे काही क्षणातच कोसळलं. हे हा संपूर्ण परिसर, हा विमानाचा खालचा भाग. सगळ्यात महत्त्वाचं आपण लगेज बघतोय. जे प्रवासी लंडनला जाण्यासाठी निघाले होते गेटवॉकला, त्या प्रवाशांचं हे लगेज या ठिकाणी हे विमान कोसळल्यानंतर खालचा भाग जो आहे
तो फुटला आणि त्यानंतर हे संपूर्ण त्यांचं लगेज, त्यांचे कपडे असतील हे या ठिकाणी अस्ताव्यस्त पसरले असल्याचं आपल्याला चित्र दिसून येतं. सगळ्यात महत्त्वाचं, अत्यंत आनंदात त्या प्रवाशांचा प्रवास सुरू झाला असावा, मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि एकदम अवकाशातून जे आहे आकाशातून दुःखाचा डोंगर कोसळला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण इतकी दुर्दैवी घटना, ज्या घटनेमध्ये आता पर्यंत जवळपास 240हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 53 ब्रिटिश नागरिक होते, एक कॅनडाचा नागरिक, 7 पोर्तुगीज नागरिक आणि उर्वरित जे नागरिक होते ते भारतीय नागरिक होते. या संपूर्ण हे जे पायलट सौरभ सबरवाल होते, ज्यांना 8,000 तासाहून अधिक तासांचा अनुभव या सगळ्या संदर्भात होता. मात्र तरीही कुठतरी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर हे विमान जे आहे या ठिकाणी कोसळलं. ही जी सगळी दृश्य आहे या सगळ्या परिसरातली, हा सगळा विमानाचा मलबा आहे. हे हॉस्टेल परिसर होता हा, आणि या परिसरातला विमानाचा मलबा जो आहे, हा विमानाचा मलबा आपण बघतोय अजून देखील याच ठिकाणी पडलेला आहे. एकूण यामधले देखील काही विद्यार्थी हॉस्टेलमधले ते देखील या अपघातानंतर बेपत्ता झालं असल्याची माहिती मिळते. आणि काही विद्यार्थी जे आहेत त्यांचे मृतदेह देखील हाती लागलेले आहे. आपण प्रयत्न करूयात की नेमकं या इमारतीच्या अंदरचं चित्र काय आहे हे देखील आपल्या प्रेक्षकांना नेमकं काय दिसतंय हे संपूर्ण आपण बघतोय की याच मलब्याच्या याच अनेक मृत बाहेर काढण्यात आले. जो विमानाचा भाग आपण बघतोय की या इमारतीच्या बाहेरून दिसत होता, तोच जो तर आपण बघितलं, अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि घटनास्थळावर पोहोचलेलं हे एकमेव मराठी चॅनल आहे. पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊया. दरम्यान आपण बघतोय की घटनास्थळावरनं थेट कव्हरेज आपण आत्ता बघितलेलं आहे. आत्ताची ताजी दृश्य थेट आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय. घटनास्थळावर पोहोचलेलं हे एकमेव मराठी चॅनल. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी थेट अहमदाबादमध्ये पोहोचलेले आहेत. एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी अहमदाबादला पोहोचलेले आहेत आणि घटनास्थळावरनं संपूर्ण आढावा ते आपल्याला देतात. आपण त्या जिथे विमान कोसळलं तिथली सगळी दृश्य थेट एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघितली. घटनास्थळावर आपले प्रतिनिधी तिथे पोहोचलेले होते. एनडीटीव्ही मराठी हे पहिलं मराठी चॅनल आहे जे घटनास्थळावर पोहोचलं आणि थेट तिथून आढावा सुरू आहे. हा आकडा 141 प्रवाशांचाच नाही, तर अनेक या ठिकाणचे जे विद्यार्थिनी आहेत ते देखील या संपूर्ण घटनेमध्ये त्यांचा देखील त्यांना मृत्यू झाला असावा अशी माहिती मिळते. हे पुन्हा एकदा ही सगळी दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवतोय. हे मुख्य घटनास्थळ आहे. हे या ठिकाणचं जे मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजचं हे हॉस्टेल होतं आणि याच ठिकाणी या इमारतीवर ते विमान कोसळलं. साधारण जर सौरभ या ठिकाणचा आणखी आजूबाजूचा परिसर जर आपण बघितला तर हा मोकळा परिसर आहे. कदाचित या ठिकाणी विमान कोसळलं असतं तर तितकी हानी ही झाली नसती, मात्र हे विमान इमारतीवर कोसळलं. आपण बघतोय हा संपूर्ण परिसर. पुन्हा एकदा आपले जे कॅमेरा पर्सन आहे विजय सरतापे त्यांना मी विनंती करतो की आजूबाजूचा परिसर बघणं महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी मातीचे ढिगारे आहे, बांधकाम सुरू आहे. हे या ठिकाणचं जे मेडिकल कॉलेज आहे याचं बांधकाम सुरू आहे या संपूर्ण परिसरात. जर या ठिकाणी हे विमान कोसळलं असतं तर तितकी हानी झाली नसती, इतका गंभीर स्फोट विमानाचा झाला नसता आणि काही विद्यार्थी बचावू शकले असते. मात्र आता आपण बघतो की थेट या इमारतीवरच हे विमान कोसळलं. मोठं विमान होतं, बोईंग 787 क्रमांकाचं जे विमान होतं, अत्यंत मोठं विमान होतं आणि ते कोसळल्यानंतर त्याचा एक भाग आपण बघितला जो या हॉस्टेलच्या मागनं बाहेर पडतोय. तर विमानाचे तुकडे होऊन काही भाग दूर ज्या ठिकाणी अजून देखील लाईट्स लागलेले आहेत, ज्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे, त्या ठिकाणी जाऊन कोसळला. या संपूर्णवरनं या दुर्घटनेची आपल्याला गंभीरता लक्षात येईल की किती मोठी दुर्घटना आणि किती मोठा परिसर या दुर्घटनेने व्यापला होता. आणि याचवरनं
किती लोकांचे प्राण या ठिकाणी गेले असेल, किती नुकसान, किती जीवितहानी या संपूर्ण प्रकरणात झाली असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. हे बघ, आपण सौरभ एक इमारत दाखवतोय की ही जी इमारत आहे ही एक हॉस्टेलची इमारत आहे. या हॉस्टेलच्या इमारतीवर हे विमान कोसळलं आणि दुसरीकडे आपण जे मेडिकल कॉलेज या ठिकाणचं आहे त्या मेडिकल कॉलेजच्या काही स्टाफचं क्वार्टर बघतोय. ती एक इमारत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा अपघात झाला असल्याचं चित्र बघायला मिळतंय. मोठा धूर निघाला, आगीचे लोळ हवेत बघायला मिळत होते, ते हवेत पसरले होते आणि यावरनं या ठिकाणचं तापमानामध्ये देखील कमालीची वाढ झालेली आहे. पुन्हा एकदा आपण खालचा परिसर ज्या ठिकाणी मुख्य अपघात झाला त्या परिसरात देखील जाण्याचा, त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे हे बघण्याचा देखील प्रयत्न करतोय. विमानाचा पुन्हा हा विमानाचा एक भाग या ठिकाणी हे विमानाचा पुढचा भाग असावा, ज्यावरनं आपल्याला दिसतंय की हे विमानाचं कॉकपिटचा पुढचा भाग असावा. कारण यामध्ये खालून जर आपण बघितलं तर खालच्या भागात या वायपर्स लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे दिसतंय की हा विमानाचा पुढचा भाग असावा जो कोसळला या ठिकाणी आलेला आहे. कदाचित रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान हा सगळा मलबा या ठिकाणावरनं काढण्यात आला असावा. आतली दृश्य दाखवतोय की विमानाचं मुख्य इंजन ज्या ठिकाणी पडलेलं आहे हे देखील आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय की मुख्य विमानाचं इंजिन ज्या ठिकाणी नुकसान होऊन अपघात होऊन पडलेला आहे तो भाग दाखवतोय. विमानाचे पाते असतात, पंख असतात, त्यापैकी एक पंख विमानाचा या ठिकाणी पडला असल्याचं चित्र. हे संपूर्ण विदारक दृश्य या अपघाताची आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. NDTVच्या माध्यमातून पहिलं मराठी चॅनल घटनास्थळावर पोहोचलेलं आहे. हा आपण विमानाचं मुख्य इंजनचा हा भाग बघतोय जो या ठिकाणी कोसळलेला आहे. अजूनही वाफा काही ठिकाणावरनं या निघतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे. एअर इंडियाचं जे सिम्बॉलिक कलर असतो लाल आणि त्या फिकट लाल अशा रंगाचा एक पंखा देखील विमानाचा या ठिकाणी कोसळलेला आहे. हे संपूर्ण परिस्थिती, झाडं जर आपण बघितली, पुन्हा एकदा झाडं दाखवतोय या परिसरातली, तर संपूर्ण झाडं उभी जरी दिसत असली तरी संपूर्ण झाडांचा कोळसा झाले, झाडं सगळ्या हिरव्या झाडांचा कोळसा या ठिकाणी झाला असल्याचं चित्र आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतंय. ही बघतोय या ठिकाणची जमीन देखील त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं, सगळीकडे कोळसा पसरला असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. अनेक ठिकाणी विमानातील काही वस्तू, साहित्य, विमानाचे काही स्पेअर पार्ट हे संपूर्ण या परिसरात पसरलं असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. अहमदाबादमधल्या विमानतळ परिसरात जे मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजमधली ही एक इमारत आणि दुसरी हॉस्टेलची इमारत, या सगळ्या आपण जर इमारती बघितल्या तर या इमारतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या ठिकाणचे गृहराज्यमंत्री जे आहेत त्यांच्या माध्यमातून पाहणी केली जाते आहे या संपूर्ण परिसराची. त्या पोलिसांकडनं अपघाताची परिस्थिती, नेमका अपघात कसा घडला हे जाणून घेताना या ठिकाणचे गृहराज्यमंत्री जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा ही सगळी जी दृश्य आहे, काही स्थानिकांची, काही प्रत्यक्षदर्शींशी बोलण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केला गेला असता, मात्र सगळ्या स्थानिकांना या ठिकाणी पोलिसांकडनं लांबवण्यात येते, पांगवण्यात येते. कारण गर्दी होऊ नये आणि गर्दीच्या माध्यमातून बचाव कार्यात अडथळा येऊ नये असा या ठिकाणच्या पोलिसांचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा आपल्याला काही या ठिकाणचे स्थानिक जे हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमधले काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी ते काही बोलतात का, त्यांच्याशी काही आपण चर्चा साधू शकतो का, हे आपण बघणार आहोत. आप मुझे बताइए, ये जब सर नहीं ये हादसा हुआ तब क्या माहौल था, कितना दर्दनाक हादसा? हम नहीं थे काही विद्यार्थी आहे जे या संपूर्ण परिस्थितीवर बोलण्यास जे आहे काहीसे ते असक्षम आहे किंवा ते बोलू शकत नाही आहेत, त्यांना बोलणं टाळतायत अशी परिस्थिती आहे. ही आपण बघतोय गुजरातचे गृहराज्यमंत्री सौरभ. निश्चितच अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. तुम्ही घटनास्थळावर आहात, तिथे काळजी घ्या आणि त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. धन्यवाद.